आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। आजचा विजय आहे हा विजय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। आणि मी जयसिंगपूरच्या तमाम नागरिकांना मी प्रथमतः शुभेच्छा आणि त्यांचा आभार मानेन की एवढं प्रचंड मताधिक्य मला नगराध्यक्ष म्हणून दिलं आणि माझ्या सर्व नगरसेवकांना निवडून आणण्यामध्ये जे सहकार्य केलं त्यासाठी विशेष करून मी सर्व नागरिकांचं प्रथमतः अभिनंदन करतो। भविष्यामध्ये सुद्धा येणाऱ्या 5 वर्षामध्ये जयसिंगपूरचा प्रचंड प्रमाणात विकास करून आपण महाराष्ट्रात जयसिंगपूरचं नाव एक नावलौकिकला आणण्याचा दृष्टिकोनातून प्रयत्न करू। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असू देत, सन्माननीय राजन पाटील यड्रावकर साहेब असू देत, सन्माननीय पालकमंत्री आबिटकर साहेब असू देत किंवा हसन मुश्रीफ साहेब असू देत, यांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार। विरोधकांनी नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी मोठी ताकद लावली होती, याबद्दल तुमचं काय मत आहे? मला हेच कळत नाही की ताकद लावली होती म्हणजे मला काय कळलं नाही, उचलायचं होतं का काय लोकांना, त्याच्याबद्दल तुमचं मत? लोकांच्यामध्ये जाऊन लोकांसाठी काम करायला लागतंय। 5 वर्षांनी एकदा येऊन त्या पावसाळ्यातल्या छत्र्या उगवल्यासारखं 5 वर्षातनं एकदा येऊन जयसिंगपूरची नगरी ही एक शाहू महाराजांनी वसवलेली आणि अतिशय म्हणजे दृष्टी असलेली नगरी आहे। आणि या नगरीमध्ये थोड्या वेळासाठी येणारे पाहुणे कोण आहेत ते नगरीला प्रचंड माहिती आहे आणि त्याच पद्धतीने त्यांना एकदा फसले होते म्हणून काय प्रत्येक वेळी फसणार नाही। आणि त्याचं आज उत्तर या 5 वर्षाच्या इलेक्शन नंतर निश्चितपणे लोकांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी माजी खासदार राव शेट्टी म्हणाले की यड्रावकर जनतेतून निवडून येत नाहीत, यावेळी आमची सत्ता येणार, आमची नगरपालिकेत सत्ता येणार असे राव शेट्टींनी वक्तव्य केलं होतं, त्याबद्दल आपलं काय मत आहे? ज्यांनी परंपरा पडायची गेल्या 10 वर्षामध्ये ठेवली आहे त्याच्या अगोदरचा काळ वेगळा होता, पण त्याच्यानंतरच्या या 10 वर्ष काळामध्ये नेहमी त्यांना पराभव सहन करायला लागतोय। आणि त्यांनी आम्हाला 2019 झाली, 2024 झाली आणि आता 2025 झाली, ह्याच्याबद्दल निवडण्याबद्दल त्यांनी आता बोलायचं बंद करावं असं माझे प्रामाणिकपणे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।